हे ह्युमन हार्ट आहे. ह्युमन हार्ट हे मेनली दोन चेंबर पासून बनलेले आहे. दोन चेंबर म्हणजे काय, दोन कप्पे आहेत. एक आहे राईट आणि एक आहे लेफ्ट. मानवाचं हृदय हे त्याच्या फिस्ट म्हणजे मुठी इतकं असते, बंद मुठी इतकं. तुमची बंद मुठ करा, तुमचं हृदय तेवढं आहे. चालतं ना. त्याच्यामध्ये दोन कप्पे आहेत. हे दोन कप्पे म्हणजे काय, हे ब्ल्यू कलरचा एक कप्पा आहे, त्याला राईट पार्ट म्हणतात. काय म्हणतात, राईट पार्ट. आणि हा जो रेड वाला भाग आहे हा कोणता आहे, लेफ्ट पार्ट आहे. काय, लेफ्ट पार्ट आहे. म्हणजे देयर आर टू मेन पार्ट्स, राईट अँड लेफ्ट. आणि त्याच्यामध्ये पुन्हा पार्ट्स पडलेले आहेत, ते म्हणजे वरचा भाग आणि खालचा भाग. म्हणजे राईट अप्पर पार्ट, राईट लोअर पार्ट. तसं तिकडं लेफ्ट अप्पर पार्ट, लेफ्ट लोअर पार्ट, असे चार कप्पे आहेत. म्हणजे आपलं हृदय एकूण किती चेंबर आहे, 4 चेंबर. म्हणजे काय, 4 कप्प्यांचं बनलेलं. लक्षात आलं, किती कप्पे आहेत, 4 कप्पे. त्यानंतर ही जी आहे हिला म्हणतात इन्फेरियर व्हेना केवा. काय म्हणतात हिला, इन्फेरियर व्हेना केवा. हिचं काम काय आहे, डीऑक्सिनेटेड ब्लड. डीऑक्सिनेटेड ब्लड म्हणजे काय, CO2 आणि वॉटर वेपर असते त्याच्यामध्ये. डीऑक्सिनेटेड ब्लड हे कुठे घेऊन यायचं, कुठे घेऊन यायचं, राईट ऍट्रियम मध्ये घेऊन यायचं. कुठे घेऊन यायचं, राईट ऍट्रियम मध्ये. परत काम आहे इन्फेरियर व्हेना केवा. म्हणजे पूर्ण खालच्या शरीराकडून जे रक्त येत आहे ते कुठे येत आहे, इन्फेरियर व्हेना केवा कुठे येत आहे, या ठिकाणी येते. आणि ही आहे ही जी आहे ही आहे ना, हिला म्हणतात सुपेरियर व्हेना केवा. काय म्हणतात, सुपेरियर व्हेना केवा. ही काय करते, वरच्या बाजूकडून म्हणजे वरच्या शरीराकडून रक्त कुठे आणते, राईट ऍट्रियम मध्ये आणते. लक्षात आलं का, कोणकोणत्या दोन ब्लड वेसल, ही एक आणि ही एक. लक्षात आलं, कोणत्या कोणत्या, ही कोणती आहे, सुपेरियर, ही कोणती आहे, इन्फेरियर. लक्षात आलं, ह्या दोन यांची ओपनिंग कुठे आहे, राईट ऍट्रियम मध्ये. कुठे आहे, म्हणजे ह्या कुठे उघडतात दोन्ही, राईट ऍट्रियम मध्ये. तिथं काय घेऊन जातात, CO2 युक्त रक्त म्हणजे डीऑक्सिनेटेड ब्लड. आणि हे काय, राईट वेंट्रिकल. दोन कप्पे झाले. जे अप्पर पार्ट आहे, राईट अप्पर पार्ट आहे, काय म्हणतात, राईट ऍट्रियम म्हणतात. लक्षात आलं का. आणि जो राईट लोअर पार्ट आहे त्याला काय म्हणतात, राईट वेंट्रिकल म्हणतात. काय म्हणतात, राईट वेंट्रिकल. हे दोन पार्ट लक्षात आले. हे आहे ह्युमन हार्ट. बरं, हे मागच्या बाजूला मी बघा, मागच्या बाजूला दोन घ्यायचा दोन द्या बेसलच्या. मागच्या बाजूला दोन ही एका लेफ्ट मध्ये राईट मध्ये म्हणजे एका केली सांगितलं. बरं, हे दोन द्या कॅमन आणि कॅमन ही आहे इन्फेरियर व्हेना केवा. आणि ही जी आहे ती कोणती आहे, सुपेरियर व्हेना केवा. आणि ही आहे जी अवॉर्टा आहे, ही सिस्टेमिक अवॉर्टा ही आहे ना. ही जी आहे ही पल्मोनरी आर्टरी आहे. ही लेफ्ट पल्मोनरी आर्टरी आणि राईट पल्मोनरी आर्टरी. ही इकडे चाली का, ही इकडच्या बाजूला चाली, ही इकडच्या बाजूला चाली का. तर ही जाते कुठं, लंग्स कडे जाते. कुठे जाते, लंग्स कडे. काय घेऊन जाते, CO2 युक्त रक्त घेऊन जाते. पण ही काय आहे, पल्मोनरी आर्टरी आहे. काय, पल्मोनरी आर्टरी आहे. आणि ही काय आहे, ही पण पल्मोनरी आर्टरी आहे. पल्मोनरी आर्टरी आहे पण काय वाहून घेते, डीऑक्सिनेटेड ब्लड. काय वाहून घेते, डीऑक्सिनेटेड ब्लड. आणि ह्या ज्या आहे ही एक आहे, ही ह्या इथं ओपन होतात आणि ह्या पण इथं ओपन होतात. कुठं कुठं ओपन होतात, कुठं ओपन होतात, लेफ्ट काय, लेफ्ट ऍट्रियम म्हणजे लेफ्ट अपर पार्ट त्याच्यामध्ये ओपन होतात. पण हे जे आहे त्या दोन्ही त्या काय का, पल्मोनरी व्हेन आहे का, काय का, पल्मोनरी व्हेन. पण त्या काय वाहून आणतात, ऑक्सिजनेटेड ब्लड. काय वाहून आणतात, लक्षात ठेवा, पल्मोनरी व्हेनचं काम आहे ऑक्सिजनेटेड ब्लड आणणं. पण बाकीच्या व्हेनचं काय काम आहे, डीऑक्सिनेटेड ब्लड आणणं. पण पल्मोनरी आर्टरी आहे, ही लेफ्ट पल्मोनरी आर्टरी आणि राईट पल्मोनरी आर्टरी, याचं काय काम आहे, यांचं काय काम आहे, यांचं काम आहे डीऑक्सिनेटेड ब्लड कुठे पाठवणं, लंग्स कडे पाठवणं. पण बाकीच्या सगळ्या आर्टरीचं काय काम आहे, ऑक्सिजनेटेड ब्लड सगळ्या सेल कडे, ऑर्गन्स कडे पाठवणं. लक्षात आलं का. तुम्हाला इथं पल्स जाणवतो बघा, पल्स असं इथं हात जर तुम्ही लावला तर इथं असं धडधड धडधड करते का, दिसत का नाही. मग काय होते माहिती का, तुमच्या शरीरामध्ये इथून इम्प्युअर ब्लड म्हणजे काय, CO2 युक्त रक्त. कोणतं रक्त, CO2 युक्त रक्त. कुठे जात आहे, तिथून असं ह्या व्हेन्स आहेत. CO2 युक्त रक्त कोण घेऊन जात आहे, व्हेन्स. कोण घेऊन जात आहे, व्हेन. कुठे घेऊन जातं, सगळं कुठे घेऊन जातात, हार्ट कडे घेऊन जातात. बरोबर ना. इथून पण ह्या ज्या आर्टरीज येतात, हे व्हेन्स येतात. कोणत्या, व्हेन. ह्या व्हेन कुठे घेऊन जातात, रक्त कुठे घेऊन जातात, हार्ट कडे. ह्या पायापासून पण CO2 युक्त रक्त कुठे घेऊन जातात, हार्ट कडे. इकडून पण कुठे घेऊन जातात, हार्ट कडे. आणि वरच्या बाजूकडून जे रक्त घेऊन येत आहे, हे वरच्या बाजूकडून रक्त आणणार कोण असतंय, खालच्या बाजूकडून हे आणताय, वरच्या बाजूकडून हे आणताय. कोणतं रक्त, CO2 युक्त रक्त. लक्षात का. मग इथं आलं, इथून कुठे येत आहे, राईट ऍट्रियम मध्ये. कुठे येत आहे, राईट ऍट्रियम. नंतर कुठे जाते, राईट वेंट्रिकल. राईट वेंट्रिकल कडून कुठे जात आहे, लेफ्ट पल्मोनरी आर्टरी आणि राईट पल्मोनरी आर्टरी. लेफ्ट आणि राईट पल्मोनरी आर्टरी कुठे जात आहे, लंग्स कडे. कुठे जात आहे, एक लंग्स येतं.
काय होत आहे, ह्या लंग्स मध्ये छोटे छोटे वायुकोश असतात, ज्याला अल्वोली म्हणतो आपण, हे का नाही? त्याच्यामध्ये काय होत आहे, ह्याच्या बरोबर सेंटरला हृदय असते, असं ते पाठ कुठं असते, असं इथं असतं. कुठं असते, त्या ठिकाणी लंग्स आहे. आणि ह्या गाईच्या बरोबर फक्त थोडं कसं आहे, डाव्या बाजूला केलं हृदय, कसं बघा हे अशा प्रकारे आहे. काय लंग्स, मग ह्या लंग्स कडे कोण पाठवत आहे रक्त, पल्मोनरी आर्टरी आणि पल्मोनरी लेफ्ट पल्मोनरी आर्टरी कुठे पाठवते, लेफ्ट साइडला है ना, आणि राईट पल्मोनरी आर्टरी कुठे पाठवते, पल्मोनरी राईट साइडला. आर्टरीज कुठे रक्त पोहोचवतात, राईट लंगला, आणि लेफ्ट पल्मोनरी आर्टरी कुठे रक्त पोहोचवते, लेफ्ट लंग्सला होती. मग तिथं काय होतंय, त्याच्यातला CO2 काढून घेतला जातंय, त्यामध्ये काय भरलं जातंय, ऑक्सिजन. काय भरलं जातंय, ऑक्सिजन. त्याच्यामधून ह्या लंग्स काय करतात, त्याच्यातला CO2 काढून घेतात आणि मध्ये काय करतात, O2 भरतात, आणि ते O2 युक्त रक्त कुठे येते, पुन्हा पुन्हा कुठे येते, राईट पल्मोनरी व्हेन आणि लेफ्ट पल्मोनरी व्हेन, या कुठे येते, हार्ट मध्ये. त्याच्या पलीकडे आणखी